शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नागापूर एमआयडीसी परिसरातील क्लासिक व्हील कंपनीत मजुरांची इच्छा नसतानाही त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेत त्यांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। एका अल्पवयीन मुलासह 7 जणांची वेठबिगारीतून सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठेकेदारासह 3 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठेकेदार राजेंद्र यादव, गणेश बाळासाहेब आढाव व सुपरवायझर शहाबाज अली मोहम्मद शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मध्य शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अहिल्यानगर महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे। बुधवारी अशा टॉकीज चौक, कोतवाली पोलीस ठाणे ते माणिक चौक या गजबजलेल्या भागातील अतिक्रमणे हटविल्यानंतर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळेवाडा आणि एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे। शहरात सोशल मीडियाच्या गैरवापरातून एका विवाहित महिलेची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून फेसबुकवरून ओळख वाढवून लग्नाचं आमिष दाखवत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला। या प्रकरणामुळे सोशल मीडियावरून निर्माण होणाऱ्या आभासी नात्याचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। शहरातील 33 वर्षीय विवाहित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेचा काही काळापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील राजू भाऊसाहेब काकडे उर्फ सुनील पटेल नामक तरुणाशी संपर्क झाला। प्रादेशिक परिवहन विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने वाहनांच्या विंड स्क्रीन व खिडक्याच्या काचावरील बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या ब्लॅक फिल्म विरोधात जिल्हा विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबवली। 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबवण्यात आलेल्या या मोहिमेतून एकूण 2021 वाहनांची तपासणी करण्यात आली। यात दोषी आढळलेल्या 458 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 6,46,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली आहे। महावितरण कंपनीला वृक्षतोडीसह देखभाल व दुरुस्तीचं काम करण्यासाठी मुळाडा विद्युत वाहिनी शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे। या वेळेत महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील महत्त्वाची दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत। त्यामुळे विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठी टाक्या भरता येणार नाही। त्यामुळे शहराला 1 दिवस उशिरा पाणी पुरवठा होणार आहे। शहराची खबरबातमध्ये इथे सांगतो। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।